फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वाजलेले आहे 7:30 आणि आता मी माझी अंघोळ वगैरे आवरून इथे स्किन केअर रूटीन करण्यासाठी आलेली आहे. तर हा फेस वॉश माझा अंघोळीच्या वेळेसच वापरून झालेला आहे आणि आता मी चेहऱ्याला सिरम लावत आहे. तर मी कोणतं स्किन केअर रूटीन अप्लाय करते हे बघण्यासाठी तुम्ही माझा मागचा व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला दिसेलच की मी माझ्या स्किनची केअर कोणत्या प्रोडक्ट्सनी करते. आणि तुम्ही पाहू शकतात मी आता इथे सिरम लावत आहे. तर जरी तुम्हाला तो प्रोडक्ट घ्यायला परवडत नसेल तरी तुम्ही तुमच्या स्किनची केअर नक्की करू शकतात. तर तुम्ही सकाळी अंघोळ वगैरे झाल्यावर फेस वॉश झाल्यावर तुम्ही चेहऱ्याला रोज वॉटर टोनर म्हणून आणि नंतर ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर म्हणून जरी लावलं तरी तुम्हाला आफ्टर 2 वीकमध्ये भरपूर फरक दिसेल. तर असं नाही की प्रोडक्ट घ्यायला पैसे नाही म्हणून आपण आपल्या स्किनची केअर करायची नाही. तर मैत्रिणींनो, नक्की आपल्या स्किनची केअर करायचा. घरातली कामं करता करता आपण आपल्या चेहऱ्याजवळ फेसजवळ लक्ष देणं विसरून जातो. तर इथे मी आता मॉइश्चरायझर अप्लाय करते. तर आज मी माझा हेअर वॉश केलेला आहे. तर मी आठवड्यातून 2दा तरी हेअर वॉश करतेच आणि आपला हेअर स्काल्प हा क्लीन ठेवण्यासाठी ॲटलिस्ट वीकली 2 टाइम्स तरी आपण आपला हेअर वॉश हा केलेलाच पाहिजे. तर आता हे मॉइश्चरायझर मी अप्लाय करून झालेलं आहे. तर इथे मी सनस्क्रीन लावत आहे. आपण घरात जरी असलो तरी आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीनची फार गरज असते. तर नक्की ट्राय करा की तुम्ही सनस्क्रीन हे अप्लाय कराल म्हणून. तर इथे मी सनस्क्रीन अशा पद्धतीने लावून नंतर थोडीफार मी ती हाताला देखील अप्लाय करणार आहे. तर मी सकाळीच उठल्यानंतर सुनीलचा टिफिन वगैरे झाल्यानंतर प्रथम मी योगा वगैरे करून घेते आणि योगा वगैरे झाल्यानंतर मग मी अंघोळीला गेल्यावरच माझे काही कपडे वगैरे जे घरातल्यांचे काही कपडे वगैरे असेल ते मी वॉश करूनच बाहेर येते. आता इथे मी ह्या इयरिंग्स घालणार आहे. तर मी घरात जरी असले तरी हलक्या फुलक्या इयरिंग्स नक्की वेअर करते. तर तुम्ही पाहू शकतात. आणि आपण घरात देखील कॉन्फिडन्स फील करायचं असेल तर नक्की मैत्रिणींनो तुम्ही देखील चेहऱ्याची काळजी घ्या आणि मॅक्सी वगैरे गाऊन न घालता कॉटनचे ड्रेस वगैरे घाला. जशात तुम्ही कम्फर्टेबल असाल तसे ड्रेस तुम्ही घाला आणि त्यानंतर छोट्या मोठ्या इयरिंग्स म्हणा, लिप बाम वगैरे लावून नक्की तुम्ही घरात तसं राहू शकतात. त्याने आपण जास्त कॉन्फिडन्स फील करतो. आणि आता मी हेअर कोम करून घेत आहे. तर माझ्या हेअरचा वॉल्यूम फार कमी असल्यामुळे मी ते हेअर्स छोटे ठेवते. तर माझे हेअर्स थोडेसे पातळ आहे. तर इथे आता मी लिप बाम अप्लाय करत आहे. तर आपले लिप्स नेहमी हायड्रेट राहण्यासाठी नक्की तुम्ही पण लिप बाम लावत जा, जेणेकरून आपले ओठ फाटलेले वगैरे असे वाटत नाही. आणि थोडासा लिप बाम मी आय शॅडो म्हणून देखील यूज करणार आहे आणि चीकला देखील लावणार आहे. तर असा हा माझा घरातला छोटासा मेकअप मी रोज करते. आता एक लास्टिक क्ली लावून मी माझा मेकअप फिनिश करत आहे. तर अशा पद्धतीने मी मला तयार केलेलं आहे. आता पुढची कामं करूया. आता मी सकाळी उठल्या 5:30 वाजता 2 ग्लास गरम पाण्याचे, कोमट पाण्याचे घेतलेले होते. आणि आता मी अंघोळ झाल्यानंतर जिरा, धना, ओवा असं पाणी मी गरम करून उकळून पीत असते. पण आज मी जिरा आणि ओव्याचं पाणी करत आहे. जिरा आणि ओव्याचे बेनिफिट्स जर तुम्ही गुगलवर सर्च कराल तर तुम्हाला कळेलच त्याचे किती बेनिफिट आहे. आणि त्यात जर आपण पाण्यात उकळून पिलं तर त्याचे खूप सारे बेनिफिट आपल्याला मिळतात. तर नक्की मॉर्निंग ड्रिंक ही आपण घेतलीच पाहिजे. तर चहाला
मोस्ट ऑफ दी तर तुम्ही सर्वांनी अवॉइडच करा. चहा हा हेल्थसाठी चांगला नसतो हे आपल्याला माहीत असतं, तरी देखील खूप जणांना चहा पिल्याशिवाय त्यांची मॉर्निंग होत नाही. तर मी माझी मॉर्निंग अशा हेल्दी ड्रिंकने करते आणि याची सवय देखील लागायला मला थोडा उशीर लागला, पण आता मला त्याची सवय झाली आहे. आता इथे मी सुनीलला सकाळी टिफिनला पनीरची भाजी दिलेली, पातळ भाजी, तर तीच आता मी नाश्ता म्हणून घेणार आहे. तर मी सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्या नाश्त्यात कशा पद्धतीने प्रोटीन घेता येईल याचा विचार करते. तर असा हा प्रोटीनयुक्त नाश्ता मी घेत आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशी चमचमीत अशी पनीरची भाजी माझी मी खाण्यासाठी जात आहे. आता इथे मी आईंशी थोड्याशा गप्पा मारून आलेली आणि त्यानंतर आता मी ब्लॅक कॉफी घेत आहे. तर कॉफीचे देखील खूप बेनिफिट्स आपल्या शरीराला असतात, बट आपण ती दुधात घेतल्याने त्याचे बेनिफिट्स आपण कमी करतो. तर त्यासाठी आपण कॉफी ही पाण्यातच घेतली पाहिजे, दुधात मोस्ट ऑफ दी अवॉइड करा. तर इथे मी थोडीशी साखर टाकते, कारण की ते थोडासा कडवटपणा येतो ना त्यामुळे. बट मलाही देखील साखर सोडायचीच आहे, माझे प्रयत्न चालले आहे. बट आता मी थोडीशी साखर टाकली आणि यामध्ये मी आता कॉफी टाकून घेणार आहे. तर सकाळी उठल्यावर सगळा टिफिन वगैरे सगळं आवरून झाल्यावर मी छोटा मोठा योगा देखील करते. तर मैत्रिणींनो, आपल्या शरीराला आणि आफ्टर आपल्या डिलेवरीनंतर आपल्याला स्ट्रेचिंगची फार गरज असते आणि आपण योगाचा कंटाळा करतो, पण योगा हा आपल्या शरीराला फार गरजेचा असतो. तर मी कशा पद्धतीचे योगा करते हे देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर अशी ही माझी ब्लॅक कॉफी तयार झालेली आहे. तर तिचा मी एन्जॉय घेत आता ती मी पिते. तर तुम्हाला माझी मॉर्निंग रुटीन कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.